भर पावसामध्ये डिवायडरमधल्या झाडांना पाणी घालण्याचा जो प्रकार चालू आहे आणि त्याची बातमी टी व्हीवरती झळकते, हे अतिशय गंभीर बाब आहे. पुणेकरांना पाणी नाही आहे, एक दिवसाआड पाणी दिलं जात आहे, ते सुद्धा अनेक पुणेकरांना ते पाणी पोचत नाही आहे. अशा वेळेस भर पावसामध्ये टँकरनी डिवायडरमधल्या झाडांना पाणी घालणं जे चालू आहे ते अतिशय निषेधार्ह बाब आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे, या प्रकरणाची आपण चौकशी करावी आणि दोषींवरती आपण कारवाई करावी. सर्वप्रथम पाणी आपण पुणेकरांना प्यायला दिलं पाहिजे, त्यांच्या वापराला त्यांना पाणी दिलं पाहिजे आणि जर त्यातून पाणी जर शिल्लक असेल तर ट्रीटेड वॉटर जे असेल STP प्लांटमधलं तरच तुम्ही ते ज्या ठिकाणी झाडं सुकलेत अशा ठिकाणी तुम्ही दिलं पाहिजे. याबाबत गांभीर्याने याची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो आहे. एकीकडं पुणे शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, टँकरची प्रतीक्षा करावी लागते आणि आज पुणे शहरामध्ये भर पावसामध्ये टँकरनी ह्या ठिकाणी झाडांना पाणी घातलं जातंय. नक्की हा कारभार कुणासाठी आहे, ही सडबुद्धी कुणाची आहे? मी आयुक्तांना विनंती करतो की पुणे शहरामध्ये भर पावसामध्ये टँकरने पाणी घालणं हे पुणेकरांना शोभणारं नाही. निश्चितच आपण जे कोण संबंधित अधिकारी ज्यांनी भर पावसामध्ये झाडांना पाणी घातले त्याच्यावर कायदेशीर कारवाई या ठिकाणी व्हावी ही विनंती. जय महाराष्ट्र. मी आत्ता एक रील्स बघितली आणि त्या रील्समध्ये कोथरूडमध्ये पाऊस पडत असताना आपले पुणे महानगरपालिकावाले झाडांना टँकरनी पाणी घालतात. ते आता जेव्हा पाणी घालायची वेळ होती तेव्हा कोणी घातलं नाही आणि आता हे खर्च दाखवायला हे रस्त्याला पाऊस असताना पाणी घालतात. ते किती दृष्ट कारभार चाललेला आहे, अवघड आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.